नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचं थेट रामाच्या नगरीतनं, अयोध्या नगरीतनं मनापासून स्वागत करते. हा जो सूर्य उगवतोय आज अयोध्येमध्ये, हा सूर्य येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवणार आहेत, कारण ही एक सुवर्ण सकाळ आहे, सुवर्ण पहाट आहे. ज्या मंदिराच्या बांधकामाची प्रतीक्षा 500 वर्षांपासून केली जाते, 5 पिढ्यांनी यासाठी संघर्ष केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे, संयम ठेवलेला आहे, त्या सगळ्याची पूर्तता आज होते आहे. मंदिर पूर्ण झालंय आणि ध्वजारोहण सोहळा अवघ्या काही तासात संपन्न होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित असतील. अतिशय सुंदर देखणं असं रामाचं मंदिर, एक प्रकारे त्याचा राज दरबार तयार झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाची हीच भावना आहे की तंबूतले रामलला ते राज दरबारातले रामलला, राजा राम असा हा सगळा प्रवास आहे, जो अनुभवण्यासाठी, मनात साठवण्यासाठी प्रत्येक रामभक्त अगदी आतुरतेनं वाट पाहतोय. राम मंदिराच्या शिखरावरती भव्य ध्वज फडकवला जाईल. हा ध्वज 11 फूट रुंद असेल आणि 22 फूट लांब असेल. या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सकाळी 10च्या आसपास अयोध्या नगरीमध्ये आगमन होणार आहे. ते थेट राम मंदिरामध्ये जातील. तोही कार्यक्रम कसा असेल याची माहिती आपण देणार आहोत. एक साधारणतः 12 ते 12:30 या दरम्यानचा मुहूर्त आहे ध्वजारोहण सोहळ्याचा. आपल्या प्रेक्षकांना आपण याची सुद्धा माहिती देऊयात की ध्वजारोहण सोहळ्यासाठी आजचाच मुहूर्त का निवडण्यात आला. आजचा दिवस विशेष आहे कारण हा विवाह पंचमीचा दिवस आहे. प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह याच मुहूर्तावरती संपन्न झालेला मार्गशीर्ष महिन्यातल्या पंचमीचा आजचा दिवस आहे आणि म्हणून विवाह पंचमीचा दिवस. विवाह पंचमी अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, उत्तरेमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे सीता स्वयंवराचा हा दिवस आजच्या शुभ कार्यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. मंदिर पूर्ण झालेलं आहे. मुख्य मंदिर तर पूर्ण झालंय, 3 मजल्यांचं हे मंदिर आहे. पण त्याचसोबत या परिसरामध्ये जी इतर 7 मंदिरं आहेत त्यांचं निर्माण कार्य सुद्धा पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात आधी सप्तर्षी मंदिरांमध्ये जातील आणि तिथे ते पूजा अर्चना करणार आहेत. मग ते शेषावतार म्हणजे अर्थातच लक्ष्मणाचं मंदिर आहे त्याच्याच अगदी बाजूला, तिथे जाऊन ते दर्शन घेतील. मग ते रामललांच्या दर्शनासाठी येतील आणि मग मुख्य कार्यक्रम पार पडेल अशी सध्याची माहिती आहे. कालही एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना अयोध्येतल्या राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवली की तयारी कशी सुरू आहे, मंदिर पूर्ण झाल्यानंतर मंदिर नेमकं कसं दिसतं. आणि या अयोध्या नगरीमध्ये आज देशभरातनं भाविक जरी आलेले असले तरी भाविकांना आज मात्र संधी मिळणार नाही आहे रामललाचं दर्शन घेण्यासाठी. आज देशभरातले विशेष निमंत्रित या सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत आणि प्रचंड मोठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था. 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला सुद्धा अर्थात एबीपी माझा मी स्वतः इथे होते. 22 जानेवारीचा कार्यक्रम सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडलेला 2024 सालचा रामललाच्या प्रतिष्ठापनेचा. पण त्यावेळेला सुद्धा इतकी सुरक्षा नव्हती जितकी सुरक्षा गेल्या 2 दिवसांपासून आम्ही अयोध्येच्या रस्त्यावरती, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये, नाक्यावरती पाहतोय. त्यामुळे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमध्ये आजचा हा सोहळा संपन्न होणार आहे. केवळ निमंत्रितांनाच आतमध्ये प्रवेश असेल. सकाळी 10 वाजल्यापासून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक साधारणतः 10 वाजता मंदिरामध्ये प्रवेश करतील. शंकराचार्य द्वारामधनं सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवेश होणार आहे. तिथून ते थेट मंदिरामध्ये जातील. एक 10 ते 12 पायऱ्या त्यांना चढाव्या लागणार आहेत मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. जेव्हा 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेलेला होता, तेव्हाच रामललांचं एक अस्थायी स्वरूपाचं मंदिर इथल्या स्थानिकांनी, जे कारसेवक होते, आंदोलनकर्ते होते, त्यांनी उभारलेलं होतं. 1992 साल ते आत्ता 2025 साल. तर या सगळ्या काळातला राम मंदिराच्या निर्मितीचा प्रवास नेमका कसा राहिला तो छायाचित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावरती, म्हणजे ते जसा प्रवास करणार आहेत अयोध्येमधनं आणि राम मंदिरातला, तर प्रत्येक छायाचित्र असेल 1992 पासून 2025च्या 25 नोव्हेंबर या तारखेपर्यंतचं. त्यामुळे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तंबूतले रामलला, अस्थायी मंदिरातले रामलला ते आता राज दरबारातले रामलला, हा सगळा प्रवास मोदींच्या सगळ्या मार्गावरनं दाखवला जाणार आहे चित्र स्वरूपामध्ये. मंदिर मी 2 वेळेला पाहिलं आणि जे सर्वोत्तम सुंदर, जे उदात्त उन्नत, ते सगळं काही रामाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न
मंदिर निर्माण कार्यामध्ये झालेला आहे। ही टाईमलाईनसुद्धा खूप महत्त्वाची आहे। नोव्हेंबर महिना राम मंदिराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेला आहे, कारण 9 नोव्हेंबर 2019 हा तो दिवस होता जेव्हा या संपूर्ण केसचा निकाल लागला। अनेक वर्ष हा सगळा खटला विवादित जागेचा प्रलंबित होता कोर्टामध्ये, पण 9 नोव्हेंबरला हा निकाल समोर आला आणि देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण 2019चा तो दिवस होता। आणि मग त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। हे भूमिपूजन संपन्न झालं 5 ऑगस्ट 2020ला। कोरोनाचा तो सगळा काळ होता आणि त्याच काळामध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। मग 20 ऑगस्टचा दिवस सर्वात महत्त्वाचा, कारण 20 ऑगस्टच्याच दिवशी राम मंदिराच्या निर्माण कार्याला सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली। अशा अनेक मराठी मंडळींना मी भेटले की ज्यांचे हात या निर्माण कार्यामध्ये लागलेले आहेत। ही सगळी मंडळी 2020 सालापासून गेल्या 5 वर्षांपासून अयोध्येमध्ये आहेत, ज्यामध्ये खूप वरिष्ठ पदावरचे अधिकारी आहेत। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीनं ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ती सगळी मंडळी आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचा एक मोठा कनेक्ट आपल्याला राम मंदिरामध्ये पाहायला मिळतो, राम मंदिराच्या निर्मितीमध्ये पाहायला मिळतो। आजचा सोहळा विशेष का असणार आहे, कारण मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे। एखाद्या गोष्टीचा जेव्हा कळस निर्माण होतो तेव्हा ती गोष्ट पूर्ण होते, सर्व संपन्न होते असं आपण नेहमीच म्हणतो। आणि म्हणूनच जो भगवा ध्वज मंदिरावरती फडकवला जाणार आहे तो भगवा ध्वज सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। 3 मुख्य प्रतीकं या भगव्या ध्वजामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सूर्याच्या पार्श्वभूमीवरती ओम हे चिन्ह आपल्याला खूप प्रभावीपणे पाहायला मिळतं। आता सूर्य का, तर सूर्यदेवता महत्त्वाचे आहेत, कारण प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी होते, त्यामुळे अर्थातच त्यांच्या आयुष्यामध्ये सूर्यदेवतेचं प्रचंड जास्त महत्त्व, म्हणून सूर्यदेवतेचं मंदिर सुद्धा आपल्याला रामललाच्या मंदिर परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं। आणि ओम हे आद्याक्षर सुद्धा इथे अंकित करण्यात आलेलं आहे, कारण ओम हे सृष्टीचं आद्याक्षर मानलं जातं, आद्य आद्याक्षर मानलं जातं, त्याच्या नावातच आद्याक्षर आहे किंबहुना। तर त्यामुळे ओम ठळकपणे आपल्याला या भगव्या ध्वजावरती दिसणार आहे। आणि कोविदार वृक्ष अतिशय महत्त्वाचा, कारण हे चिन्ह होतं प्रभू श्रीराम यांच्या राजसत्तेचं, आणि म्हणून कोविदार वृक्षाची छबी ही आपल्याला प्रामुख्यानं या भगव्या ध्वजावरती पाहायला मिळणार आहे। आणि कोविदार वृक्ष म्हणजे आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आपण विशेषरित्या सांगूयात की कोविदार वृक्ष म्हणजे आपट्याचं झाड, आणि हेच आपट्याचं झाड या भगव्या ध्वजावरती दिसणार आहे। आणि काल जेव्हा मंदिर परिसरात आम्ही होतो तेव्हा अर्थातच त्या ध्वजारोहण सोहळ्याची एक ट्रायलसुद्धा अनुभवता आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा दिवसभराचा कार्यक्रम नेमका कसा असेल ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी मंदिर परिसरामध्ये येतील। आदि शंकराचार्य यांचं नाव ज्या गेटला देण्यात आलेलं आहे, VIP गेट आहे ते, आणि तिथूनच मोदी मंदिरामध्ये प्रवेश करतील। मग सप्तऋषींच्या मंदिरात ते जातील, जिथे महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, अगस्त्य, वाल्मिकी, अहिल्या आणि शबरी यांची सुद्धा मंदिरं आहेत, कारण या सगळ्यांचं स्थान प्रभू श्रीरामांच्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाचं आहे। या मंदिरात ते भेट देतील। मग त्यानंतर ते निषादराज गुहा आणि शबरीच्या मंदिरामध्ये पूजा करतील। शेषावतार मंदिर सुद्धा अगदी बाजूला आहे। या शेषावतार मंदिराचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे जे इथल्या तज्ज्ञ मंडळींना आपल्याला सांगितलं, त्याची माहिती सुद्धा अर्थातच बुलेटिनमध्ये पुढे आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देणार आहोत। लक्ष्मण हे शेषावतार होते आणि म्हणूनच शेषावताराचं मंदिर गर्भगृहाच्या अगदी बाजूला, म्हणजे रामललांचं जे मंदिर आहे त्याच्या अगदी बाजूला आपल्याला पाहायला मिळतं। मग सकाळी 11 वाजता माता अन्नपूर्णा मंदिराला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील। आता ही 2 मंदिरं एक्झॅक्टली कुठे आहेत, म्हणजे प्रभू श्रीराम यांचं तुम्ही दर्शन घेत असाल भाविक म्हणून तर उजव्या बाजूला प्रभू श्रीराम, आपण जर का श्रीरामांच्या समोर उभे आहोत तर आपल्या उजव्या बाजूला हे अन्नपूर्णेचं मंदिर असेल आणि आपल्या डाव्या बाजूला शेषावताराचं आणि त्याचबरोबर हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे। 11 वाजता माता अन्नपूर्णा मंदिरामध्ये ते जातील, मंदिराला भेट देतील आणि रामललाच्या गर्भगृहामध्ये याच 2 मंदिरांना भेट दिल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत आणि गर्भगृहामध्ये ते प्रार्थना करतील। दुपारी 12 वाजताचा मुहूर्त आहे। प्रभू श्रीराम यांचा जन्मसुद्धा मध्यान्हीचा जन्म आहे।
दुपारी 12ची वेळ विशेष महत्त्वाची आहे आणि दुपारी 12 ते साधारणतः 11:30 ते 12चा हा मुहूर्त आपण म्हणूयात आणि याच दरम्यानमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे। अयोध्या नगरी कार्यक्रमासाठी सजलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून एबीपी माझाची टीम अयोध्येमध्ये आहे आणि टप्प्याटप्प्यावरती अर्थातच विद्युत रोषणाई आम्हाला दिसते आहे। जेव्हा 22 जानेवारी 2024ला रामललांची स्थापना करण्यात आलेली होती तेव्हा सुद्धा अयोध्या नगरी अशीच सजलेली होती। झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असतं, झेंडूंच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलाय। मंदिराची सजावट कशी आहे याची सुद्धा आपण माहिती देणार आहोत, पण त्यापूर्वी अयोध्येमध्ये कशी रोषणाई करण्यात आली आहे, कसा झगमगाट पाहायला मिळतो आहे। दिव्यांनी रोषणाईनं प्रभू श्रीरामांचं स्वागत आणि मंदिर पूर्ततेचा हा सोहळा कसा साजरा केला जातोय ते आपण पाहूया। काल जेव्हा अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रवेश करण्याची आणि काही दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी चित्रित करण्याची संधी मिळालेली तेव्हा एक खूप विलक्षण योगायोग जुळून आला। जेव्हा आम्ही राम मंदिराचा परिसर चित्रित करत होतो तेव्हा जो भगवा ध्वज आज फडकवला जाणार आहे त्या भगव्या ध्वजाची ट्रायल सुद्धा पार पडली आणि ती ट्रायल आम्हाला अनुभवता आली। तीच आम्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद केली खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन प्रशांत माने। आता मी तुम्हाला खूप एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवणार आहोत। ही दृश्य आहेत राम मंदिराच्या शिखरावरची, कळसावरची जी धर्मध्वजा धर्मपताका पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फडकवणार आहेत त्या धर्मध्वजेची ही आत्ता ट्रायल पार पडलेली आहे आणि हा भगवा ध्वज अतिशय सन्मानानं दिमाखानं राम मंदिराच्या कळसावरती झळकताना आपण पाहतोय। ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत आणि सगळी मंडळी, प्रचंड मोठी सुरक्षा इथे आहे, पण हीच भगवी पताका, हा भगवा ध्वज जो आहे तो आस्थेचं, शौर्याचं, संयमाचं, सकारात्मकतेचं आणि प्रचंड मोठ्या ऊर्जेचं प्रतीक आहे। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। धन्यवाद। त्यामुळे अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आहे आणि अवघ्या काही तासातच अयोध्येमधनं हा विशेष सोहळा थेट एबीपी माझाचे प्रेक्षक बघू शकणार आहेत। मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय, मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे, त्यामुळे अर्थातच प्रत्येक रामभक्ताला प्रतीक्षा असेल की हा भगवा ध्वज मंदिराच्या कळसावरती नेमका कधी फडकवला जातो याची। आणि हा भगवा ध्वज एक प्रतीक आहे, भगवा रंग प्रतीक आहे शौर्याचं आणि तेजाचं। ही वीरता प्रभू श्रीरामांच्या ठायी होती जी अर्थातच प्रत्येकानं अंगीकारावी अशीच ही आहे। आणि अयोध्येतनं आपण पुढचे अपडेट जाणून घेतच राहणार आहोत, पण तुर्तास आपण पुन्हा एकदा मुंबईच्या स्टुडिओमध्ये जाऊयात माझी सहकारी आकांक्षाकडे। अगदी धन्यवाद ज्ञानदा। तर या संपूर्ण अभूतपूर्व अशा सोहळ्याचे प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानदा कदम आमच्या प्रतिनिधी या स्वतः अयोध्येमधून या सगळ्या संपूर्ण सोहळ्याचे अपडेट आपल्याला देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।